विद्यार्थी मित्रांनो, आजच्या तासिकेमध्ये जे.व्ही. पवार यांची तू झालास मूक समाजाचा नायक ही कविता आपण या ठिकाणी अभ्यासतोय। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथील चौदार तळ्यावर जो एक सत्याग्रह केला, त्याला 50 वर्षे उलटल्यानंतर या महामानवाचा गौरव करणारी व त्यांना विनम्र अभिवादन करणारी ही कविता आहे। या कवितेचा कवी जे आहे ते जे.व्ही. पवार। कवितेचा रचना प्रकार जो आहे ती कविता मुक्त छंदातली आहे। हा काव्यसंग्रह नाकेबंदी या काव्यसंग्रहातून घेतलेला आहे आणि या कवितेचा विषय जो आहे तर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं महात्म्य या काव्यामध्ये पटवून देण्यात आलेलं आहे। आणि या काव्याचा स्थायीभाव जो आहे तर जो बहिष्कृत समाज आहे या समाजाला जे अशक्य प्राय अशी वाटणारी जी जनजागृती होती ती जागृती करून त्याला स्वावलंबी बनवलं, स्वबळावर उभं केलं, त्याबद्दलचा स्थायीभाव या काव्यामध्ये व्यक्त होतो। जे.व्ही. पवार ह्या प्रसिद्ध कवी, कादंबरीकार, 1966 नंतरच्या दलित साहित्य चळवळीतील प्रमुख लेखक। बलिदान ही कादंबरी, नाकेबंदी हा काव्यसंग्रह, वडवानल ही दीर्घ कविता, उच्छ्वास, युगंधराचे अस्तित्वाच्या रेषा, सूर्यपुत्र, भैयासाहेब, आंबेडकर ही संपादने, आंबेडकरोत्तर आंबेडकरी चळवळ हा राजकीय विश्लेषणाचा स्वरूपाचा लेखन संग्रह इत्यादी त्यांचे लेखन प्रसिद्ध आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथे चौदार तळ्याचा जो सत्याग्रह केला त्या घटनेला 50 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा गौरव केलेला आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी रूढ सामाजिक परंपरा नाकारून नव्या समाजाची जडणघडण केली, अशा या समाजाचा नायक, या नायकाला कवितेतून विनम्र अभिवादन केलेले आहे। डॉक्टर आंबेडकरांच्या कर्तृत्वाचे वर्णन या कवितेमध्ये करण्यात आलेले आहे। पहा, कवी या ठिकाणी म्हणतायत की जी वर्णव्यवस्थेला क्रूर आणि दुष्ट चक्रामध्ये खितपत पडलेल्या म्हणजे बहिष्कृत केलेला शोषित व पीडित जनतेमध्ये जागृती आणण्यासाठी व त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथे चौदार तळ्याचा जो संग्राम केला, या घटनेला 50 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने या महानायकाला या काव्याच्या माध्यमातून, या कवितेच्या माध्यमातून कवी जे.व्ही. पवार यांनी अभिवादन केलेलं आहे। कवी म्हणतात, तू निघालास तेव्हा काळोखाचं राज्य होतं, सूर्यफुलांनी पाठ फिरवली होती, मळ वाटेने जायचे नाकारलेस तेव्हा खास खाळग्यांनी तुझे स्वागत केले। हे महानायका, महामानवा, तू या शोषित वर्गासाठी लढा उभारायला निघालास तेव्हा काळोखाचं साम्राज्य होतं, अत्यंत अज्ञानी हा समाज होता, अंधाराने शोषित वर्ग ग्रासलेला होता, सतेज किरणाने न्हायलेल्या उमेदीच्या सुखाच्या सूर्यफुलांनी साथ दिली नाही, अशा म्हणजे सुख आणि समृद्धीचं प्रतीक असणारे जे सूर्यफूल आहे त्याने सुद्धा तुला साथ दिली नाही। तू एकाकी होतास, एकटाच या समाजासाठी झगडत होतास, तरी डगमगला नाहीस। तू या बुरसटलेल्या विचारांच्या पारंपरिक वाटेने जायचे नाकारलेस आणि नव विचारांचा जागृतीचा मार्ग खास खळग्याने भरलेला अतिशय खडतर होता। म्हणजे अनेक प्रकारचे अडचणी येत होत्या, प्रसंग येत होते, पण त्या खडतर प्रसंगामध्ये सुद्धा, त्या खड्ड्याने सुद्धा त्या ठिकाणी तुझं स्वागत केलं। तू झालास परिस्थितीवर स्वार,
आणि घडविलास नवा इतिहास, तू झालास मूक समाजाचा नायक आणि जागा केलास उभा बहिष्कृत भारत. अशा या परिस्थितीमध्ये सुद्धा, अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत तू तमा बाळगली नाहीस, त्यावर सुद्धा तू मात केलीस आणि जे नवीन पिढीतील नवविचारांचे जे लोक होते त्या नवीन प्रेरणांचा एक नवीन इतिहास तू घडवलास. आतापर्यंत वर्णव्यवस्थेने नाकारलेल्या, म्हणजे ज्याच्यापासून पारंपरिक आणि रूढ अशा प्रथेमध्ये गुंतलेल्या, वर्णव्यवस्थेत नाकारलेल्या, अन्याय सहन करणाऱ्या, म्हणजे बहिष्कृत केलेल्या अशा जनतेचा तो नायक झालास. आणि जे दुर्लक्षित केलेला समाज होता, अशा बहिष्कृत असलेल्या भारतीय समाजात तू जागृती आणलीस, नवचैतन्य आणलंस आणि त्यांचा आत्मविश्वास जागा केलास. तू फुंकलेस रणशिंग अगाध ज्ञानाच्या बळावर, तू तोडल्यास गुलामांच्या पायातल्या बेड्या आणि केलेस उभे चौदार तळ्याच्या काठावर युद्धात जवानांना उभे करावे तसे. तुझ्या अपरिमित आणि प्रचंड अशा ज्ञानाच्या सामर्थ्याने तू संग्रामाचं म्हणजे युद्धाचं रणशिंग फुंकलेस, अन्यायाच्या विरुद्ध बंड करण्यास सज्ज झालास. आणि आतापर्यंत जे गुलामगिरीमध्ये खितपत पडलेल्या समाजाला, समाज बांधवाला, त्यांच्या पायामध्ये जी गुलामगिरी होती, म्हणजे एखाद्या मालकाकडे जसं मोलमजुरी आपण करतो, असे ज्याने दास्यत्व पत्करलेलं होतं, अशा त्या दास्याच्या साखळ्यात तू तोडून टाकल्यास. आणि एखाद्या युद्धातला सैनिक जसा सज्ज होतो, तसं चौदार तळ्याच्या संग्रामासाठी सर्व दलित बांधवांना तळ्याच्या काठी अगदी सैनिकाप्रमाणे उभे केलेस. तुझे शब्दच जसे की महाकाव्य तुझ्या पायाजवळ गळून पडावीत, तुझा संघर्ष असा की काठ्याच्या संगिनीने व्हाव्यात. तुझ्या डरकळीने हादरला आकाश, डचमळले पृथ्वी आणि बघता बघता चौदार तळ्याला आग लागली. म्हणजे सर्व जणू महाकाव्याने तुझ्या चरणाशी नतमस्तक व्हावं, पायावर लोटांगण घ्यावं, असं तुझे संघर्षमय शब्द होते. ही शब्दामध्ये ताकद होती. हातातील ज्या सर्व काठ्या होत्या, संगणी म्हणजे बंदुका, काठ्यांच्या संगणी व्हाव्यात, म्हणजे हातातील सर्व काठ्या बंदुका होऊन बरसाव्यात, त्यांनी लाठीमार करावा, असा तुझा अनोखा संघर्ष होता. तुझ्या त्या बुलंद घोषणेमुळे, तुझ्या त्या वाघासारख्या वाघाच्या डरकळेप्रमाणे डरकळे फोडल्याच्या नंतर अख्खं आकाश हादरून गेलं. पृथ्वीसुद्धा डळमळली. जसा भूकंपाच्या लहरी आल्याच्या नंतर पृथ्वी थरथरते, तशा प्रकारे पृथ्वीसुद्धा डळमळू लागली. आणि बघता बघता चौदार तळ्यातल्या पाण्याला आग लागली. म्हणजे एक संघर्ष तयार झाला, संघर्ष पेटला. आज 50 वर्षांनी अनुभवतोय. सूर्यफुले तुझ्या ध्यास घेतायत, बिगुल प्रतीक्षा करतायत. चौदार तळ्याचं पाणी तेही आता थंड झालंय. म्हणजे आज 50 वर्षे उलटून गेल्याच्या नंतर सुद्धा या चौदार तळ्याच्या संग्राम जो उभा केला होता, त्या संग्रामाला आज 50 वर्षे उलटून गेलीत. म्हणून कवी म्हणतात, 50 वर्षांनी तो संघर्ष पुन्हा मी अनुभव पाहतोय. अजूनही ज्या सूर्यफुलांनी, म्हणजे जे सुख आणि समृद्धीचं प्रतीक असणारं जे सूर्यफूल आहे, त्याने त्या काळामध्ये भूतकाळात पाठ फिरवली होती. तो सूर्यफुले अजून तुझा ध्यास घेत आहेत. म्हणजे आणखीनही पुन्हा संघर्ष करण्यासाठी संघर्षाला प्रवृत्त करणारे बिगुल तुझी वाट बघत आहे. बिगुल म्हणजे जसं आपण एखादं थोडक्यात युद्ध सुरू करण्यासाठी, किंवा आपण त्याला आपल्याला असंही म्हणता येईल की जशी चेतावणी आपण देतो, तर सैनिकांना पुढे कूच करण्यासाठी, आगेकूच करण्यासाठी, युद्धामध्ये प्रवृत्त करण्यासाठी जे एक वाद्य वाजवलं जातं त्याला बिगुल असं म्हटलंय. ते म्हणतायत, बिगुल तुझी वाट बघत आहे. चौदार तळ्याचे पाणी आता थंड पडलेलं आहे, संघर्ष मावळला आहे. म्हणजे पाणी शांत झालेलं आहे. पण चौदार तळ्यातलं पाणी
आजही पुन्हा पेटवण्यासाठी आसुसलेला आहे। म्हणजे शोषितांची जी परिस्थिती आहे, बहिष्कृत केलेल्या तरुणांची जी परिस्थिती आहे ती फारशी चांगली नाही। अजूनही त्यांना चांगल्या प्रकारची वागणूक या समाजामध्ये दिली जात नाही। असं या काव्याच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो संघर्ष उभा केला त्या संघर्षाचं